So hey guys, welcome back to my channel and I hope you guys are doing well. तर फ्रॉम पास्ट फ्यू डेज मी मँगोजच्या रेसिपीज वेगवेगळ्या भरपूर शेअर केलेल्या आहेत. तर आय होप तुम्हाला त्या रेसिपीज आवडल्या असतील आणि जर तुम्हाला त्या रेसिपीज आवडल्या असतील तर त्या घरी एकदा नक्की ट्राय करा आणि मला तुमचे फीडबॅक्स द्यायला विसरू नका. ऑल्सो कमिंग बॅक टू आवर डाएट रेसिपीज. आता मी तुमच्यासोबत अशीच एक वेगळी डाएट रेसिपी शेअर करणार आहे. सो आज आपण बनवणार आहोत चीझी सोया कटलेट्स. तर ते कटलेट्स कसे टर्न आउट होत आहेत हे पाहण्यासाठी व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा आणि तुमचे फीडबॅक्स मला द्यायला विसरू नका. सो टू स्टार्ट विथ आवर रेसिपी, सर्वात पहिले इथे मी सोयाबीन एक 10 ते 15 मिनटं गरम पाण्यात सोक करून घेतले होते आणि ते एकदा सोक झाल्यानंतर त्याचं जे एक्स्ट्रा पाणी असतं ते स्क्वीज करून मी घेतलं आहे. आता याला आपल्याला छान एकदम बारीक होईपर्यंत ग्राइंड करून घ्यायचे आहेत. आणि ऑल्सो हे ग्राइंड करताना मेक शुअर की एकदमच आपल्याला बारीक करायचे नाही आहेत, थोडे दरदरीत ठेवायचे आहेत. आता फॉर वेजीज इथे मी ॲड करते अराउंड 1 to 2 फाईनली चॉप्ड अनियन्स. देन मी आता ॲड करणार आहे आपलं आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट. ही सुद्धा मी अराउंड 2 मिरच्या हिरव्या घेतलेल्या आणि 2 ते 4 लसूणच्या पाकळ्या आणि एक छोटासा आल्याचा तुकडा. तर त्यानंतर आपल्याला ह्यात ॲड करायचे आहेत 2 ते 3 बॉइल्ड आणि मॅश केलेले पटेटोज. नाव कमिंग टू द स्पाइसेस, ह्यात मी सर्वात पहिला ॲड करणार आहे गरम मसाला. दॅट इज अराउंड 1 to 1.5 टीस्पून. नेक्स्ट यात ॲड करायचा आहे चाट मसाला. तो सुद्धा अराउंड 1 to 1.5 टीस्पून आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. ऑल्सो यामध्ये तुम्ही थोडंसं ब्लॅक पेपर पावडरसुद्धा ॲड करू शकता, ऑप्शनल आहे, मी ते स्किप केलेलं. देन ह्यात मी ॲड करणार आहे कोरिअँडर पावडर. तीसुद्धा आपल्याला 1 to 1.5 टीस्पून इतकी ॲड करायची आहे. आता कमिंग टू आवर नेक्स्ट स्टेप, इथे मी 1 ते 1.5 चमचा इतका आपला घरगुती मसाला ॲड केलेला आहे. ऑल्सो सी टू इट, तुम्ही ऑलरेडी यामध्ये आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट ॲड केलेली आहे. तर मसाला तुमच्या स्पाइस टॉलरन्सच्या हिशोबाने तुम्ही क्वांटिटी अपडाऊन केली तरी चालेल. आणि देन यात आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ. नेक्स्ट मी यात ॲड करणार आहे अर्धा टीस्पून इतकं हळदी पावडर. ऑल्सो ह्यात मी वरून कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे. अँड नाव कमिंग टू द बाइंडिंग. इथे बाइंडिंगसाठी बरेच ऑप्शन्स आहेत, राईस फ्लार, मैदा, कॉर्नफ्लावर, बेसन. बट आता मी हे हेल्दी आणि डाएट फ्रेंडली व्हर्जन बनवते. सो इथे मी बेसन यूज केलेलं आहे फॉर बाइंडिंग, अराउंड 2 to 2.5 टीस्पून. आणि नंतर हे सगळे स्पाइसेस, वेजीज, बेसन सगळं आपल्याला प्रॉपर एकदम हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे अंटिल ते छान असे शेप धरू लागत नाही तोपर्यंत. आता आपलं बॅटर रेडी आहे. सो ह्याला आता आपण शेप द्यायला सुरुवात करूया. आता मी चीझी सोया कटलेट्स बनवते. सो इथे मी आतमध्ये चीजसुद्धा ॲड करणार आहे आणि जसं इथे मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं आपल्याला चीज ॲड करून ह्याला सिलेंड्रिकल शेप देऊन घ्यायचे आहेत आपल्या सर्व कटलेट्सना. ऑल्सो शेप तुम्ही तुमच्या हिशोबाने चेंजसुद्धा करू शकता, राऊंड, कटलेट, ओवल, जे काही तुम्ही प्रेफर करता. सो आपले कटलेट्स जे आहेत ते इथे चीज स्टफ करून रेडी करून घेतलेले आहेत. आता आपण ह्याला फ्राय करायला घेऊया. सो त्यासाठी इथे मी पॅनवरती 1 to 1.5 टीस्पून इतकं ऑइल ब्रश करून घेतलेलं आहे. तुम्ही याला डीप फ्रायसुद्धा करू शकता इफ तुम्ही डाएट फ्रेंडली व्हर्जन नसाल बनवत तर. देन ह्यामध्ये इथे कोटिंगसाठी मी कच्चा रवा यूज केलेला आहे. तुम्ही वीटचे ब्रेडक्रमसुद्धा यूज करू शकता. सर्व टिक्की आपल्याला छान रव्याने कोट करून घ्यायचे आहेत फ्रॉम ऑल साईड्स आणि अराउंड 5 to 7 मिनिट्स आपल्याला ईच साईड याला कुक करून घ्यायचं आहे ऑन लो फ्लेम. मेक शुअर हे प्रत्येक बाजूने, दोन्ही बाजूने छान असं गोल्डन ब्राऊन आणि क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. सो आपले हे चीझी सोया कटलेट्स इथे रेडी झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपण ह्याची प्लेटिंग करायला सुरू करूया. ऑल्सो यात मी वरून चाट मसाला स्प्रिंकल केलेला आहे अँड ह्याला मी गार्निश करणार आहे विथ सम कोरिअँडर. आणि तुम्ही याचं चीज पूलसुद्धा नेक्स्ट क्लिपमध्ये बघूच शकता.
सो ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा आणि एकदा घरी नक्की ट्राय करून पहा आणि मला तुमचे फीडबॅक्स द्यायला विसरू नका. सो आय होप तुम्हाला माझे चीझी सोया कटलेट्स आवडले असतील. चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या इन्स्टा पेजला सुद्धा अजून व्हिजिट केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर प्लीज जा, व्हिजिट करा, फॉलो करा आणि असंच सपोर्ट करत राहा. दॅट्स इट. बाय.